नमस्कार. बोला तुम्ही ऐकतो आम्ही. भूकंप न्यूज यूट्यूब चॅनल. संपादक अशोक चिंचोले. मित्रो, अशात निवडणुकीचं फेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि आता ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी चालू आहे. जवळपास सर्वच पक्षाचे संभाव्य उमेदवार हे प्रचारालाही लागलेले आहेत. तसे लातूर जिल्ह्यातील संभाव्य उमेदवार देखील कामाला लागले असून रोज निवडणूक काळात ज्या पद्धतीने बैठका होतात, गाठीभेटी घेतल्या जातात, तशा पद्धतीने या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये राजकारणात, विशेष करून काँग्रेसच्या राजकारणामध्ये पाटील आणि देशमुख हा वाद मोठा वाद आहे. मध्यंतरी जिल्हा निर्माण झाल्यानंतर तर निलंगेकर पाटील आणि देशमुख हा वाद प्रचंड मोठा होता. तो काहीसा नंतरच्या काळामध्ये शांत झाला. पण आता लातूर जिल्ह्यामध्ये किंवा लातूर शहरामध्ये चाकूरकर पाटील आणि देशमुख या कुटुंबियातील किंवा हे दोन गट वादामध्ये आहेत असं चित्र दिसतं आहे. लातूरच्या राजकारणामध्ये काँग्रेस म्हणजे देशमुख कुटुंब आणि देशमुख कुटुंब म्हणजे काँग्रेस असं एक चित्र झालेलं आहे. आणि देशमुख कुटुंबाचा संपूर्ण लातूर जिल्ह्यावर जसं प्रभाव असावा किंवा मोनोपॉली असावी त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षामधून राजकारण चालू आहे अशी टीका सर्वत्र होत आहे. नुकतेच काँग्रेस भवनमध्ये एक काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. निमित्त होतं की 10 ऑगस्ट रोजी लातूर येथे धाराशिव, बीड आणि लातूर विभागातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भाने काँग्रेस पक्षाची एक विभागीय किंवा सबविभागीय अशा स्वरूपाचा मेळावा होणार आहे. आणि या मेळाव्याला काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नेथिलिया, नंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, नंतर एक ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत. त्याच्या तयारीसाठी काँग्रेस भवन येथे एक मोठी बैठक झाली. अशा स्वरूपाची एक बैठक लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झाली होती. ती मराठवाडा पातळीवर होती आणि त्या बैठकीला किंवा त्या मेळाव्याला देशातील काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले, सुदैवाने ते आपल्या लातूर शहरातील रहिवासी आहेत किंवा लातूरमध्ये राहतात, त्यांना अजिबातच निमंत्रित केलं नव्हतं. आम्ही हे पत्रकारांनी त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या संदर्भात प्रश्न केला की शिवराज पाटील आले नाहीत किंवा शिवराज पाटील यांना बोलावलंय का? तर पटोले यांनी सांगितलं होतं की शिवराज पाटील यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे आम्ही त्यांना बोलावलं नाही. अशा स्वरूपाच्या बातम्या वृत्तपत्रात आल्यानंतर लगेचच शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी शिवराज पाटलाची प्रकृती अत्यंत ठणठणीत आहेत, ते रोज कार्यकर्त्याशी चर्चा करतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, कार्यक्रमाला जातात आणि त्यांच्या प्रकृतीला काही झालं नाही असा खुलासा केला. तरीही शिवराज पाटील चाकूरकर यांना काँग्रेसच्या व्यासपीठावर बोलावलं नाही किंवा त्यांना जाणीवपूर्वक कॉर्नर केलं असं चित्र किंवा अशी चर्चा चालू आहे. दरम्यान शिवराज पाटील चाकूरकर यांचे पुत्र तथा काँग्रेसचे सरचिटणीस असलेले शैलेश पाटील चाकूरकर यांच्याशी आम्ही एकदा विचारणा केली होती. तेव्हा त्यांनी अशी खंत व्यक्त केली होती की लोकसभेच्या निवडणूक प्रचारात आम्हाला स्थानिकचे नेते बोलावतच नाहीत, बोलावले तर आम्ही जरूर त्यांच्या प्रचाराला जाऊ असं त्यांनी म्हटलं होतं. आता विधानसभा निवडणुका आहेत आणि याची तयारी सर्वत्र जोरदार चालू आहे. 10 ऑगस्ट रोजी 3 जिल्ह्याच्या काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात जे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होत आहे लातूर येथे, त्या मेळाव्यात शिवराज पाटील चाकूरकर मात्र कोठेच नाहीत. आता प्रश्न असा निर्माण होतोय की शिवराज पाटील चाकूरकर यांना कॉर्नर का केलं जात आहे किंवा त्यांना बोलावलं जाणार की नाही अशा पद्धतीच्या शंका मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. लोकसभा निवडणूक हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय म्हणजे मंचावर, सभेमध्ये, कार्यक्रमात नसताना देखील आम्ही चांगलं यश मिळवलं
असा दावा काँग्रेस पक्षाच्या वतीने केला जात आहे। मग आता शिवराज पाटील चाकूरकर यांनाही या संबंध जिल्हाभरात आणि लातूर शहरामध्ये मानणारा एक मोठा वर्ग आहे। 1995 साली विलासरावजींच्या विरोधात या मतदारसंघामध्ये मामुली असा एक प्रचार झाला होता। मामुली हा कुठल्या जातीचा आद्याक्षरे धरून असा शब्द तयार केलेला नव्हता, तर मामुली म्हणजे किरकोळ स्वरूपाची मतं असं गृहीत धरल्यात जात होतं। त्यावेळेस मामुलीचा प्रचार प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचा परिणामही काँग्रेसचे उमेदवार पराभूत होण्यात झाला। आज देखील स्थिती तशीच वाटते आहे की काँग्रेसचे जे काही आज लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्या कार्यक्षमतेवर संबंध मतदारसंघातून शंका व्यक्त केली जात आहे। 4 वर्षे जवळपास 10 महिने हे उमेदवार कुठं होते, हे आमदार कुठं होते, त्यांनी या मतदारसंघामध्ये केवळ एक काम सांगावं विकासाचं, असंही विचारणा मतदारातून केली जात आहे। मग असं असताना या मतदारसंघात शिवराज पाटील चाकूरकर यांच्या मताचा, त्यांच्या अस्तित्वाचा विचार करणार की नाही अशी शंका आहे। नाही म्हणायला शिवराज पाटील चाकूरकर यांना कोठेच बोलवलं जात नाही कार्यक्रमामध्ये, किमान स्थानिकच्या कार्यक्रमात तरी, पण त्यांचं काँग्रेसच्या बॅनरवर फोटो मात्र कायम आहे। लोकसभा निवडणूक संपन्न झाली, या निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं। त्यानंतर तरी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या सदिच्छेमुळे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला म्हणून देशमुख कुटुंबियापैकी कोणीतरी देवघरला जाऊन चर्चा करायला हवी होती किंवा चर्चा केली आहे असं काही निदर्शनास आलं नाही। उलट काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे हे निवडून आल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांची देवघर येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याशी विचार विनिमय त्यांनी केलेला आहे। तसं पाहिलं तर शिवराज पाटील ही एक मोठी व्यक्ती अशी मानली जाते। एक काळ होता की शिवराज पाटील चाकूरकर यांना राष्ट्रपती पदाचे किंवा पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जायचे, पण आज स्थानिक म्हणजे लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना अजिबातच विचारत नाहीत किंवा जुमानत नाहीत किंवा त्यांनी आपल्या मंचावर यावं, प्रचार कार्यात यावे, मार्गदर्शन करावं असं काही वाटत नाही। अशीच चर्चा या मतदारसंघात किंवा या जिल्ह्यामध्ये चालू आहे। याचे परिणाम मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होणार असेच दिसते आहे। या निवडणुकीमध्ये किंवा जिल्ह्याच्या राजकारणात चाकूरकर देशमुख कुटुंबियांना का नकोशी झालेले आहेत अशी एक चर्चा राज्यभर चालू आहे। शिवराज पाटील त्यांना मानणारा या संबंध जिल्ह्यामध्ये मोठा मतदार वर्ग आहे। याचे परिणाम मात्र जर शिवराज पाटील चाकूरकर यांना काँग्रेसने सोबत घेतलं नाही तर मोठ्या प्रमाणात होतील। केवळ लातूर शहर विधानसभा मतदारसंघच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात शिवराज पाटील चाकूरकर काय भूमिका घेतात किंवा त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात यावर अवलंबून आहे। नुकतंच निलंगा विधानसभा मतदारसंघात देखील एका कार्यक्रमामध्ये अशोक पाटील निलंगेकर यांच्या कार्यक्रमात देशमुख समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी थोडासा व्यत्यय आणला अशी चर्चा चालू आहे। एकूणच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पाटील आणि देशमुख असा भेद किंवा असा वाद मोठ्या प्रमाणात उफाळून येत आहे। नमस्कार।